हे गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल मॅड फॉर भटकंती. आज मी नेरूळमध्ये आहे. ॲक्च्युली नेरूळमध्ये मी मामाच्या घरी आली आहे. सो आज असा प्लॅन ठरला की कुठेतरी फिरायला जायचं. सो आज इथे मला माझा मामाचा मुलगा नवी मुंबईमध्ये नेरूळमध्ये फिरवणार आहे. हा माझ्या मामाचा मुलगा निखिल, तो मला नेरूळमध्ये फिरवणार आहे. निखिल, आज आपण कुठे कुठे जाणार आहे? आज ज्वेल्स ऑफ नवी मुंबईला जायचंय. ओके. तर तिथे 2.4 किलोमीटरचा एक मोठा राऊंड आहे, हा. मध्ये लेक आहे आणि काय नाही एवढं, म्हणजे सनसेट वगैरे दिसतो. हां, आणि फ्लेमिंगोचा मोठा स्टॅच्यू आहे. ठीक आहे. म्हणजे आज आपण तिथे जाणार आहे. हम्म. ओके. सो आज आपण ज्वेल्स ऑफ नवी मुंबईला जाणार आहे. तिथे लेक आहे, गार्डन पण आहे. सो ते फिरूया. आज ॲक्च्युली तिथे एकाच ठिकाणी जाणार आहे आपण, कारण संध्याकाळ झाली आहे आणि बघण्यासारखा एकच स्पॉट आहे इथे संध्याकाळी.
हा मागे जावा, ह्याच्या मागे जावा. या असल्या रस्त्यामुळे मला आता व्लॉग कंटिन्यू नाही करता येणार. सो फायनली दलदलीचा रस्ता पार करून आता आम्ही चांगला, म्हणजे एवढा पण चांगला नाही आहे, तसा चांगला नाही, जरा अशीच चांगलं आहे त्या रोडवरती आलेलं आहे. ॲक्च्युली रोड नाही आहे, पायवाट आहे छोटीशी अशी, तुम्ही बघू शकता. इथे पण चिखलच आहे, पण त्या दलदलपेक्षा तरी चांगला छोटासा रस्ता आहे हा. आणि हा अति घाई करणारा माणूस आहे समोर. निखिल हाय कर. हे बघा, हा अति घाई करणारा माणूस. हाय कर तर पाऊस येणार आहे लवकर. आज आमच्यासोबत अजून एक नवीन मेंबर आहे, पण ती लाचती इंट्रो देण्यासाठी तिचा. काय नाव आहे तुझं? एवढी लाचती की तोंड पण दाखवत नाहीये. पावसाचं टिपका पडताय तर लवकर, परत माघारी रिटर्न जायला लागेल ना. बघ असं कोणतरी घाई करणारं हवं थोडं तरी, तर कोणतरी पटपट पटपट आवरतं. इथं शेती पण आहे, शेती पण आहे इथे. एवढ्या ह्याच्यामध्ये कसं काय करू शकतात शेती? आता तिकडची दिसत नाहीये. हे बघा, बायका येते ते ना, इथूनच असेल मला. त्यांना विचारूया का? त्यांना विचारूया. ते समुद्राकडे जायला कुठं आहे रोड? इथूनच आहे ना. चालेल, चला इथूनच जायचंय, पण इथून जाऊया. दलदल आहे इथून. आमची इन्स्ट्रक्शन देणारी पोरगी, आम्हाला रस्ता दाखवणारी पोरगी घाबरली. निखिल काय? फॉलो मी, फॉलो मी. खूपच डेंजर रस्ता वाटतोय मला तरी. नाही आहे. आलोय जवळ आता आपण. आलोय का? हो, ऑलमोस्ट जवळ आलेला आहे. ह्यांच्या चाणक्य म्हणजेच तलाया बीचच्या इथे. सो आपण त्या चाणक्य म्हणजेच तलाया बीचवरती पोहोचलेलो आहे. थोडा पाऊस होता, खूप किचकट रस्ता होता. निखिलने ॲक्च्युली चुकीच्या रस्त्याने आणला आम्हाला, त्यामुळे आम्ही फसलो. पण पोचलो आता.
तुम्हाला मी काही वेळातच दाखवत होतो बीच कसा आहे ते. ॲक्च्युली बीच म्हणजे बीच नाही आहे, त्याच्यावरती खूप सारे असे रॉक्स आहेत, दगड आहेत आणि तिथून चालत जाऊन पुढे बीच येतं. सो फायनली आपण ह्या बीचवरती पोचलेलो आहे. सो आता आम्ही मस्तपैकी प्रसाद खातोय मारुतींचा आणि प्रसाद खाऊन आता आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहे, कारण खूप पाऊस पडतोय आणि जाताना पण आम्हाला चालत जायचं आहे, आम्हाला लवकर जाऊ. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा जो निखिल आहे त्याचा पण एक चॅनल आहे. तुझ्या चॅनलचं नाव काय आहे? मुंबई बीजे. मुंबई बीजे म्हणून एक चॅनल आहे त्याचा यूट्यूबवरती. सो त्याला पण सबस्क्राईब करा केलं नसेल तर, आणि त्याचे जे सगळे व्हिडिओज आहेत ते नक्की वॉच करा. गेले 3 दिवस इथे कंटिन्यू पाऊस सुरू आहे. मी जशी नेरूळवरून आलेली तेव्हापासून कंटिन्यू पाऊस सुरू आहे. तुम्ही इथे बघू शकता किती पाऊस पडतो. सो गाइस, त्या दिवशी मी नेरूळला गेलेले होते. एक 3-4 दिवस होते तिथे, पण पावसामुळे
आम्हाला कुठेच जास्त फिरता नाही आलं. जे 2 दिवस आम्ही फिरलेलो होतो त्याचं तर तुम्ही एक्सपिरियन्स घेतलाच आहे व्हिडिओ बघून की नक्की काय झालं आमच्यासोबत. पावसामुळे आम्हाला नीट काहीच फिरता नाही आलं आणि काहीच फिरता नाही आलं ते आलं आणि मला कंटिन्यू म्हणजे व्लॉगही करता नाही आला. का तर एकदा तर मोबाईल स्विच ऑफ झालेला होता आणि मी कंटिन्यू पावसामध्ये माझा मोबाईलही नाही कॅरी करू शकत. सो ॲट द एंड जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा. थँक्यू.